आपण पाहतोय टीम इंडियाचा विजय अख्खा देश सेलिब्रेट करतोय आणि चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लाट उसळलेली आहे। हा सगळ्यात मोठा विजय आणि कदाचित खूप चांगली कामगिरी आणि खूप छान धावसंख्या खरं तर भारतानं या सामन्यात न्यूझीलंडच्या समोर उभी केली होती आणि श्रेय अर्थात जितकं भारतीय फलंदाजांचं आहे, बॅट्समनचं आहे, तितकंच श्रेय हे भारतीय गोलंदाजांचं सुद्धा आहे। बुमराच्या ज्या 4 विकेट्स ज्या होत्या त्या निर्णायक ठरलेल्या आहेत। तसंच संजू सॅमसनची बॅटिंग, दमदार बॅटिंग यामुळे कुठेतरी भारताला हा रन्सचा डोंगर उभा करण्यात मदत झाली होती। तसंच शिवम दुबेने सुद्धा 8 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केलेली आहे आणि T20 विश्वचषक नॉकआउट सामन्यांच्या इतिहासातील खरं तर ही 255 धावांची ही जी धावसंख्या होती जी टीम इंडियानं न्यूझीलंडच्या समोर उभी केली होती ती अक्षरशः मोठी होती आणि कदाचित यापूर्वी हे कधीच झालेलं नाहीये आणि आपण पाहतोय त्याचाच विजय आपण सेलिब्रेट करतोय। हा विजय सेलिब्रेट करताना कुठल्याही प्रकारची कसर बाकी ठेवली जात नाहीये आणि खरं तर जेव्हा जेव्हा टीम इंडिया कुठली मॅच जिंकते तेव्हा अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला संपूर्ण भारतात दिसतं। फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर या सगळ्याच्या तालावर टीम इंडियाचे चाहते नाचतायत, आपला विजयोत्सव साजरा करतायत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे आणि त्यात आज जागतिक महिला दिन आहे। त्याच्यामुळे विशेषतः ज्या महिला क्रिकेट फॅन्स आहेत त्या सुद्धा हा विजय टीम इंडियाचा एक प्रकारे आपल्याला महिला दिनाचं गिफ्ट आहे अशा प्रतिक्रिया देताना दिसतात। He has been fabulous batting. He did in past 3 matches he did fabulous batting and he is actually the pillar to bring India the World Cup. Your good name, sir? Sumit Goyal. पण पाहतोय क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया देशभरातून येत आहेत। शिवाजी पार्कवर सुद्धा सेलिब्रेशनचं वातावरण आहे आणि सगळे सेलिब्रिटी आता एक्सपोस्ट करत सोशल मीडियावर टीम इंडियाचा कौतुक करतात या विजयाबद्दल। भारताने उभारलेल्या धावांचं लक्ष्य गाठताना अक्षरशः न्यूझीलंडचा धुव्वा उडालेला आहे, दमछाक झालेली आहे आणि लवकरच खरं तर अर्धी टीम जवळपास मॅचच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच काही वेळेमध्येच न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता आणि सलग आता दुसऱ्यांदा हा भारताचा विजय T20 वर्ल्ड कपवर। Bumrah was the best and I think everyone killed it. Everyone gave their best. Oh my god, he killed it. I mean, I think he's a star. India! Hey! Chak de India! Vande Mataram! India! 100% India जीता वर्ल्ड कप जीतेगा। 2027 में इंडिया कप लाएगा वर्ल्ड कप। We also want to win. And we will win. It was fantastic. He was playing from last 3 innings. He know the pitch, he know the ground, how to play. He was in the form. He was waiting for the moment to get. He got that moment, he made that moment. Now his career is too long. He made the history in the India. Now the IPL career will be fantastic for him next. Yeah, bowling was good. We missed some wickets, but it was a good match, obviously. Target was comparable. They weren't able to chase this. The pitch was in a condition, and it's India. Basically, we want to win. Yeah, India win. I'm happy. Yeah, fine. सुबह राधा माधव मंदिर के ब्लॉक किदोई नगर में हवन पूजन किया था। उस हवन पूजन जब हम लोगों ने राधा माधव मंदिर में किदोई नगर के ब्लॉक में हवन पूजन किया है, भारत जीता है। आज फिर वो न्यूजीलैंड की टीम जिसने सेमीफाइनल में साउथ अफ्रीका को 9 विकेट से हराया था, उसको हरा करके वर्ल्ड कप जीत लिया। वर्ल्ड कप भारत आ गया तीसरी बार
भारत विजयी था, विजयी है और विजयी रहेगा। संजू सैमसन की बैटिंग और बुमराह की बॉलिंग जो कि भारत को जीत दिलाया है। बुमराह की बॉलिंग 4 विकेट और संजू सैमसन की बैटिंग और बुमराह की बॉलिंग जो कि भारत को जीत दिलाया है। यानंतर दिग्दर्शक विजू माने आपल्या सोबत आहेत. सर, टीम इंडियाच्या विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया. मी जसं आपल्या पुढारी चॅनलवरच मगाशी म्हटलं की काही शंकाच नव्हती की भारत जिंकणारच आहे आणि मला अगदीच माहिती होतं. मगाचा जर माझा तुम्ही बाईट काढला तर ज्यात मी म्हटलं होतं की अभिषेक शर्मा हा आपला की प्लेअर असणार आहे आणि त्याने जी सुरुवात दिली त्याने 100% तेव्हाच पहिल्या 6 ओव्हरमध्येच आपण जिंकणार असं फिक्स झालं होतं आणि नंतर फक्त औपचारिकता उरली होती. नक्कीच कुठेतरी होम पिचवरच ही धूर चालण्यात आलेली आहे आणि खरं तर सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाचा हा विजय आणि खरं तर याचं श्रेय तुम्हाला विजू सर कुणाला देऊ इच्छिता तुम्ही हे सगळं, म्हणजे भारतीय बॅटिंगला की बॉलिंगला? नाही, मला असं वाटतं की पहिल्यांदा जसं काही वर्षांपूर्वी भारतीय संघ हा कुठल्या तरी एका किंवा 2 माणसांवर डिपेंडंट असायचा. पहिल्यांदा असं झालं की काही मॅचमध्ये सॅमसन खेळला, काही मॅचमध्ये ईशांत खेळला, काही मॅचमध्ये बुमराहने चांगली बॉलिंग केली, काही मॅचमध्ये शिवम दुबेने चांगली बॅटिंग केली. तर हे इतकं सांघिक काम कधी याच्या आधी झालंय असं मला आठवत नाही. त्यामुळे हे सांघिक यश असं माझं म्हणणं. सर, आता पाहायला गेला तर कुठेतरी या सगळ्या मॅचेसमध्ये म्हणजे अलीकडच्या काळात ज्या काही मॅचेस झाल्यात त्यात बॅटिंग बॉलिंग तर आहेच, पण आपली फिल्डिंग जी आहे ती पण कमालीची इम्प्रूव्ह झालेली आहे. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? फिल्डिंगबद्दल मला असं वाटतं की तो एकच प्रांत आहे जिथं अजूनही आपण बेटर करू शकतो. जसं आजही काही कॅचेस चुकल्या, 2 कॅचेस आज चुकल्या किंवा त्याच्या आधीच्या मॅचेसमध्ये सुद्धा. त्यामुळे आपण यशाकडे बघत असताना जर आत्मपरीक्षण केलं तर आपण 100 पैकी 99 मार्क जर मिळवले तर तो 1 मार्क का गेला हे बघणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की तो आपला मार्क हा फिल्डिंगमध्ये जाईल. नक्कीच. धन्यवाद विजूजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतोय प्रचंड उत्साह, या विजयाचा उत्साह दिसतोय. सेलिब्रेशन, आकाशात फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा दिसते. गायक उत्कर्ष शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपलं पुढारी न्यूजवर आपलं स्वागत. सर, काय सांगाल, काय भावना आहेत टीम इंडियाच्या या T20 वर्ल्ड कप विजयासंदर्भात आपल्या? वाव 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 आणि पुढारीचे खरंच खूप खूप आभार की ह्या पूर्ण सीझन मध्ये जे काही तुम्ही सर्वांना मॅचचं अपडेट ठेवलेलं आहे, दाखवलेलं आहे, वी ऑल आर सो थँकफुल. आणि भारताने जी काही खेळी केलेली आहे म्हणजे 3 वेळेला आपण जिंकतोय, इतकी उत्तम टीम, इतका आणि सगळ्यांचंच म्हणजे कोणता मोठा प्लेअर आपल्यामध्ये नसताना ह्या नव्या मुलांनी येऊन जे काही खेळ खेळला आहे म्हणजे मोठ्यांकडनं बरंच काही शिकून त्यांच्या समोर त्याच्याही पेक्षा चांगलं परफॉर्म करणं, वाव, एक बेंचमार्क सेट केला खरं या टीमने. आणि आजचे सगळे बॅट्समॅन म्हणजे मुख्यतः मी म्हणेन अभिषेक शर्मा जो काही परत आलेला आहे आणि संजू सॅमसनने जे काही त्याचा फ्लो पकडलाय, वाव. आणि अखेरची कॅच वा. अच्छा, आजच्या या फायनल मॅच मध्ये उत्कर्षजी तुम्हाला कुणाची खेळ किंवा कोणत्या प्लेअरचा खेळ सगळ्यात लक्षवेधी वाटला? मला खरं तर सगळ्यांचेच कारण आपली बॅटिंग ऑर्डर इतकी छान खेळली आज. मध्ये थोडंसं झालं असेल पण सगळ्यांनी ज्याला जे काम मिळालं होतं, संजू सॅमसन असेल, अभिषेक शर्मा असेल, ईशान किशन असेल, हे सगळ्यांनी अति उत्तम खेळ दाखवलाय. त्याचबरोबर कॅप्टन्सी वाखणण्यासारखं होतं आज. जे काय नाही केलेले, जे काय सूर्यकुमार यादवने कॅप्टन्सी केली म्हणजे कोणाला कोणता ओव्हर द्यायला हवा, फिल्डिंग कशी सेट करायला हवी, कारण का बॅट्समॅनने त्यांचं काम केलं तर आपले ऑलराऊंडर खेळले होते, सगळं झालं होतं. पण त्याचबरोबर जिथे सूर्यकुमार यादव हे डकवरती आउट होतात पण त्यांनी जे काही टीम बाउंडिंग ठेवली आणि तो खेळ त्यांनी रंगवला, फिल्डिंग लावणं,
कोणत्या बॅट्समॅनला कोणता त्याचा विकनेस काय आहे याचा स्टडी दिसला त्यांचा खरं तर आज. आणि अगदी, त्या अगदी. नाही ह्या बॅट्समॅन समोर आपण हाच बॉलर टाकायला हवा, त्यालाच बॉलिंग द्यायला हवी, हे जे काय गणित आज दिसलेलं आहे अतिउत्तम. म्हणजे फक्त presence अगदी of अगदी mind नाही. उत्कर्षजी, आता तुम्ही आमच्यासोबत सगळ्या जोडले गोष्टी. गेलेले आहात, तर तुम्हाला आता आम्ही असं सहजच सोडणार नाहीये. तुमच्याकडनं एक छान गाणं टीम इंडियाच्या विजयासाठी प्लीज एकदा होऊन जाऊ दे. खरं तर आता इतकं आमच्या घरात सेलिब्रेशन सुरू आहे आणि पण तरी देखील आपल्याला चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया. आज जिकडे तिकडे म्हणजे आमच्या अवतीभोवती सोसायटीज मध्ये पण तेच गाणं ऐकू येतंय आणि खूप चांगलं वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि याच्यापेक्षा काय मोठं गिफ्ट असेल आपल्यासाठी. अगदी 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 धन्यवाद उत्कर्षजी, आमच्याशी जोडले गेलात आणि तुम्ही आम्हाला इतकी छान प्रतिक्रिया आणि इतकं सुंदर गाणं तुम्ही सादर केलं त्याबद्दल. तर आपण पाहतोय यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे आपल्यापर्यंत, तीही ऐकूया. I want to wish all our cricketers congratulations. They've done a phenomenal job. They've kept the match excitement on, and they have finally led to win. And it has been a team which has been strong on the cricket pitch. So I wish them all the very best, and thank you so much for bringing joy into the lives of 140 crore Indians who are cheering from you, not just in India but across the world. They were all rooting for Team India, and you all have done it. Many congratulations. हर विभाग में बराबरी से खिलाड़ियों में वो सब पाया जिसके आधार पर वर्ल्ड चैंपियन हमारी टीम बनी. चाहे बैट्समैन हो, चाहे बॉलर हो, चाहे फील्डर हो, या कप्तान हो, सबकी अपनी भूमिका रही है. जिस प्रकार से संजू सैमसन ने तीनों मैच में अपनी एक अलग भूमिका अदा करी, ये वाकई अद्भुत खिलाड़ी है. और उसी प्रकार से जसप्रीत बुमराह, जिस बॉलर को विश्व का सर्वश्रेष्ठ बॉलर ऐसे ही नहीं कहा जाता है, जब खड़ा होता है तो ऐसा लगता है कि साक्षात काल आ गया बल्लेबाजों को, या तो रन नहीं बनेंगे, रन बनाने जाए तो विकेट उड़ जाएंगे. बुमराह 100%. I have every reason to feel like that. Henry goes for a duck. अत्यंत वेगळी आणि तितकीच मिश्किल अशी अभिनेते अनुपम खेर यांची, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची प्रतिक्रिया. बुमराहच्या नावाचा एकच मिश्किल प्रकारे जय जयकार त्यांनी केलेला आहे. तर यानंतर आपण पुन्हा जाऊयात सेलिब्रेशन मोडमध्ये. पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत मुंबईतून. पंकज सर, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? खरं तर विजय कुठेतरी निश्चित होता जेव्हा अर्धा संघ गारद झाला तेव्हा, आणि आता याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. कशा प्रकारे सेलिब्रेशन मोड आणखी याचा टेम्पो वर जातोय? सेलिब्रेशन कसं चालू आहे ते बघायचंय का? इंडिया 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 सेलिब्रेशन चालू आहे. आपल्यासोबत मुंबईकर तरुण आहेत. एकदा बोला, भारत माता की वंदे. इंडिया इंडिया कसं सेलिब्रेशन करताय? किती आनंद झालेला आहे? इंडिया इंडिया. आज कोणाची बॅटिंग आवडली? आवाज नाही, बॅटिंग कोणाची आवडली? तुम्ही किती एन्जॉय करताय पूर्ण मॅच? तुम्ही शिवाजी पार्कला पूर्ण मॅच बघितली, किती एन्जॉय? खूप एन्जॉय केलं. कोणाची बॅटिंग आवडली? अभिषेक शर्मा सगळ्यात बॅटिंग चांगली केली. संजू सॅमसन खूप चांगला खेळला. तो त्यांनी दाखवून दिला की तो काय मानला जातो. संजू सॅमसन
इमोशन, सगळे नाचतायत, सगळे एन्जॉय करतायत. काही होतं. आम्ही क्रिकेटच नाही तर कबड्डी, खो खो सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही यंगस्टर लोक भारताचे नाव पहिल्यांदा. मला असं वाटत नाही नागपूर सोडून कुठं एवढ्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होतंय. तर आपण पाहू शकतो इथे जे सेलिब्रेशन आहे त्या मोठ्या प्रमाणात करून राहिलेलं आहे. पूर्ण नागपूरची तरुणाई असेल किंवा क्रिकेट रसिक असतील, आज नागपूरच्या या लक्ष्मी भवन चौकात एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करतायत. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर. आपण पाहत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे नागपूरहून आपल्यासोबत होते. मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन तिथे सुद्धा सुरू झालेलं आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशामध्ये हे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि रात्र झाली आहे तरी पण सुद्धा हे सेलिब्रेशन जे आहे ते आणखी वरच्या पातळीवर जात चाललेलं आहे. सेलिब्रेशनचा टेम्पो वाढत चाललेला आहे आपण असंच म्हणूया. कारण टीम इंडियाचा विजय, मग भले मॅच कितीही उशिरा संपो किंवा भले कुठल्याही दुसऱ्या देशात असो, टीम इंडियाची मॅच आणि टीम इंडिया जर ही मॅच जिंकते तर अर्थातच भारतात सुद्धा हे सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणावर होतं आणि टीम इंडियाचा हा तिरंगा, भारताचा तिरंगा नाचवला जातो आहे आणि मोठ्या प्रमाणात हे सेलिब्रेशन होतं आहे. आणि एका पाठोपाठ एक राजकारण्यांचेही ट्विट्स येत आहेत. सेलिब्रिटीजचे सुद्धा ट्विट येत आहेत. राहुल कनाल यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा हे ट्विट केलेलं आहे. माफ करा, राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि भारताला या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण पाहतो एकीकडे मोठे मोठे राजकीय नेते म्हणू नका, सेलिब्रिटीज म्हणू नका, अभिनेते म्हणू नका किंवा एक्स क्रिकेटर्स म्हणू नका, सगळेच टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक्सपोस्टद्वारे देत आहेत. आणि दुसरीकडे देशभरात टीम इंडियाचा विजयाचा उत्सव सेलिब्रेट केला जातो आहे, हा विजय साजरा केला जातो आहे. तिसऱ्यांदा भारताने विश्वचषकावर नाव कोरलेलं आहे आणि भारतानं जे धावांचं लक्ष उभं केलं होतं ते गाठताना अक्षरशः न्यूझीलंडची दमछाक झाली आणि शेवटी हे लक्ष गाठताच आलं नाही आहे. पुन्हा आपण न्यूजरूममध्ये जाणार आहोत. आमची प्रतिनिधी अनुष्का आमच्यासोबत आहे. अनुष्का, हा सेलिब्रेशनचा टेम्पो वाढत चाललेला आहे, मात्र यानंतर आपण पाहतोय की हा टेम्पो सेलिब्रेशनचा वाढत चाललेला आहे आणि दुसरीकडे आता टीम इंडिया पुढच्या तयारीला सुद्धा लागणार आहे. सध्या हा विजय आपण सेलिब्रेट करतोय आणि हा विजय जो आहे या विजयाचं श्रेय मोस्ट ऑफ सगळ्या भारतीय फॅन्सनी हे बुमराला दिलेलं आहे. काय सांगशील या सगळ्याबद्दल? कारण बुमराची गोलंदाजी जी आहे, त्याची बॉलिंग ही खरंच चमकदार ठरलेली आहे या मॅचमध्ये. नाही, नक्कीच श्रेय हे बुमराचंच आहे. कारण अंतिम फेरी सामन्यात 4 विकेट्स काढणं म्हणजे आपण उपांत्य फेरीत पाहिलं होतं की ती 18वी ओव्हर जी बुमराने टाकली ती किती महत्त्वाची होती आणि त्याच्या जोरावरच आपण तो उपांत्य फेरी सामना जिंकलो होतो. आणि त्यानंतर अंतिम फेरी सामन्यात 4 विकेट्स काढणं ही खूप मोठी जबाबदारी जी बुमराने स्वतःवर घेतली आणि भारताला जिंकून दाखवलं आहे जसप्रीत बुमराने. खरंच जे सगळे म्हणत आहेत की श्रेय बुमराला जातं ते नक्कीच बुमराला जातं. त्यासोबतच अक्षर पटेलने सुद्धा 3 विकेट काढल्या आणि फलंदाजीत संजू सॅमसन, असं या तिघांना आजच्या विजयाचं खूप मोठं श्रेय जात आहे हे तर दिसून येत आहे. आणि आपण जे बोलत होतो की खरंच हा भारताने जे मोठं लक्ष काढलंय ते पहिल्यांदाच असं झालं आहे. 24ला साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध भारताचाच रेकॉर्ड होता जेव्हा त्यांनी हायेस्ट टोटल बनवला होता आणि त्यानंतर आता भारतानेच आपलाच रेकॉर्ड मोडून 26मध्ये T20 विश्वचषकाच्या फायनलला एवढं मोठं लक्ष देणारं भारत हा पहिला देश बनला आहे. नक्कीच अनुष्का, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तर आपण पाहतोय टीम इंडियाचा हा विजय T20 वर्ल्ड कपवर तिसऱ्यांदा नाव कोरलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा भारताचा हा विजय T20 वर्ल्ड कपमध्ये. आणि भारताच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात उत्साह, सेलिब्रेशन, विजयोत्सव साजरा होतोय देशभर. आणि जे
टीम इंडियाचे चाहते, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेडे जे परदेशात आहेत आणि ही मॅच बघत होते, त्यांनी सुद्धा टीम इंडियाचा विजय सेलिब्रेट केलेला आहे.